रे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा कालौद्याचा आज शोध हा कालौद्याचा आज शोध हा शोध 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 शोध. हिला आटोप लवकर, उशीर होतोय. हो हो लगेच आटोपते. अगं लवकर आटोप, फिल्म सुरू होऊन जाईल. हो लगेच आटोपते. हा बरं कौस्तुभ पण येणार आहे का? का मी एकटा अपुरा पडतो तुला? अंबर असं का बोलतोस? मी सहज विचारलं. सहज? तू हे सहज विचारूच कसं शकते? अरे पण यात एवढं चिडण्यासारखं काय? कौस्तुभ आपला मित्रच आहे ना. आपला नाही, माझा. त्याला तू स्वतःचा मित्र बनवण्याचा प्रयत्न करू नकोस. याचे परिणाम चांगले होणार नाही. तू उगाच वाकड्यात शिरू नकोस. काय बोलायचं ते स्पष्ट बोल. आज लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत मी काय बोललो? पण गेल्या काही दिवसापासून तुझ्या आणि कौस्तुभचं जे वागणं चाललंय ते मला पटत नाही. अरे आपलं समजून 2 शब्द बोलले त्याचा तू असा अर्थ लावलास? आपल्यापणाला सुद्धा काही मर्यादा असतात नीला. माझ्या मर्यादा मला चांगल्याच ठाऊक आहे. ते तू मला सांगण्याची गरज नाहीये. गरज आहे. मी तुझा नवरा आहे. आणि मी तुझी बायको आहे. या घरातली नोकर नाही. शी, तुझ्याशी बोलणं म्हणजे ना. साहेब नाश्ता तयार आहे. भूक नाही मला. मॅडम उठली की दे तिला. पण साहेब सांगितलं ना एकदा तुला. बाबू. हा बाईसाहेब. जरा हे औषध घेऊन ये. आणि नाश्ता तयार आहे? हो पण बाईसाहेब साहेब नाश्ता न करताच गेले. ठीक आहे तू माझा नाश्ता लाव. मी फ्रेश होऊन आलेच. ठीक आहे. बाईसाहेब नाश्ता. ठीक आहे तू जा. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कौस्तुभ. ये ना बस. बरं नाश्ता करणार आहेस? तू एवढं प्रेमाने विचारतेस तर नक्कीच करणार. ठीक आहे. काय अगदी आज सकाळी सकाळी? ऍक्च्युली अंबानीच मला सकाळी इथे बोलावून घेतलं होतं. मी सकाळपासून याचा फोन ट्राय करतोय, हा फोनच पिकअप करत नाहीये.
आणि गेलेत कुठे हे साहेब? तो तर बँकेत गेला. हे चांगलं आहे. मला घरी बोलावून घ्यायचं आणि स्वतः बँकेत मात्र वेळेवरती हजर राहायचं. हा असा कसा काय वागतो माणूस? बरं, माझा सकाळपासून फोनही पिकअप करत नाही येतो. असू दे रे. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? कसं सांगू, हल्ली ना अंबर अगदी विचित्र वागायला लागलाय. त्याच्या डोक्यात काय चाललंय ना काहीच कळत नाही. कुठल्या क्षणी काय होईल ना काहीच कळत नाही रे. हे वेडाबाई, काही होणार नाही. मी अंबरला फार पूर्वीपासून ओळखतो. तू जेवढ्या लवकर चिडतो ना तेवढ्याच लवकर शांती होतो. तू काळजी नकोस करू, मी बघतो काय ते. हे काय? अरे झोपेचं औषध होते, डॉक्टरांनीच दिले. मला झोप नाही आली ना की ते घेते. मग अशी बाबूला आणायला सांगितलं होतं, विसरला वाटतं. काळजी करू नको, मी आणून देतो. पण नीला जरा जपून, फार सवय लावून घेऊ नकोस. नीला, मला काय वाटतंय, आता या घरात एका बाळाची गरज आहे. कौस्तुभ. हे आलो मी, आलो. खरंच कौस्तुभ किती निरागस आहे. प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघतो. नाहीतर अंबर. बाबू, बाबू, हा साहेब. ही फाईल आत ठेव. ठीक आहे. काय नीला, कशी काय तब्येत? आता ठीक आहे. बरं, मी सकाळी सांगितलेला फॉर्म्युला लक्षात आहे ना? कौस्तुभ. हे चल चल, मी निघतो. चल. अरे हे काय, जेवण तयार आहे, जेवणच जा. नाही नाही, परत कधीतरी. हा चल. ठीक आहे, बाय. चल. बाय. अंबर ताट वाढते. मला भूक नाही. का? भूक कशी नाही? आता नाही भूक तर त्याला मी काय करू? अरे पण तुझ्यासाठी मी जेवायचे थांबले आतापर्यंत, त्याचं काय? अगं मग आत्ता जेवण करून घे. हे मला तू फोन करून सांगायचं होतं, मी स्वयंपाकच केला नसता. ठीक आहे, यापुढे फोन करून सांगेल, पण आता वाद नको. मी वाद घालत नाहीये. तुझ्याकडून जी चूक झाली आहे ना ती तुला दाखवते. दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष देऊन स्वतःच्या संसाराचं रान करण्यापेक्षा स्वतःच्या चुकांकडे लक्ष देऊन त्या जर सुधरवल्या ना तर आपल्या संसाराचा बगीचा होऊ शकेल. कळालं ना? काय काय म्हणालास? अरे तुला रान आणि बगीचा यातला फरक कळतो का रे? नीला, तोंड सांभाळून बोल. मला ना तुझ्यासारख्या माणसाशी बोलायचंच नाहीये. यापुढे तुझ्यासोबत मला काहीच संबंध ठेवायचा नाही. बरोबर आहे, हेच पाहिजे होतं ना तुला. तू आता कोणाशी बोलू शकशील, वाटेल तसं वागू शकशील. हेच जे तुझ्या डोक्यात चाललंय ना. अंबर, तुला पुन्हा एकदा सांगते, माझं आणि कौस्तुभचं असं काही नाहीये. पण एक नक्की सांगेल, कौस्तुभ तुझ्यापेक्षा 10 पटीने चांगलंय. आणि आयुष्य जर रिवाइंड करता आलं असतं ना तर मी कौस्तुभचीच लग्न केलं असतं. एक मिनिट अंबर, हात उचलण्यासारखं मी काही एक वाईट केलेलं नाहीये, लक्षात ठेव. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, बाईसाहेब दार उघडा ना. बाईसाहेब, बाईसाहेब. काय झालं बाब्या? बघा ना साहेब,
11 वाजले तरी बाईसाहेब अजून उठला नाहीयेत. मगाचपासून दार वाजवतोय पण काहीच हालचाल नाही. आणि अंबरसाहेब सकाळीच कामाला गेलेत. सर इकडे. नीला, नीला दार उघड. नीला. बघा ना साहेब, काहीच हालचाल होत नाहीये. बाब्या मला वाटतं दार तोडायला पाहिजे. ठीक आहे साहेब. नीला, नीला. साहेब. बाईसाहेब, बाईसाहेब, बाईसाहेब. साहेब बघा ना, काहीच बोलत नाहीत बाईसाहेब. जरा थांब. मला वाटतं साहेब डॉक्टरांना बोलवलं पाहिजे. त्याचा काहीच उपयोग नाही बाब्या. म्हणजे नीला आपल्याला सोडून गेली आहे. काय? बाईसाहेब. मी अंबरला फोन करतो आणि पोलिसांना. बाकी बघा. तुम्ही कौस्तुभ? हां सर. फोन तुम्हीच केला होता ना? हां सर, फोन मीच केला होता. तुम्ही यांचे कोण? मी मित्र आहे मॅडम. तुम्हाला हे कधी कळलं? मी जेव्हा घरामध्ये आलो तेव्हा बाब्या नीला रूमचा दरवाजा ठोठावत होता आणि मधून काहीच रिस्पॉन्स नव्हता. म्हणून मी आणि बाबांनी दार तोडून आतमध्ये आलो आणि तुम्हाला आणि अंबरला फोन केला. अंबर कोण? अंबर नीलाचा नवरा मॅडम. अच्छा, मला सांगा, अंबर आणि नीलाचं रिलेशन कसं होतं? चांगले होते मॅडम, पण काही दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये घरगुती भांडण झाले होते. पण भांडण इतक्या एकुपाला जाईल असं वाटलं नव्हतं साहेब. ठीक आहे, गरज पडल्यास तुम्हाला परत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. इथं बाब्या. बाईसाहेब, साहेब आमचे बाईसाहेब. बाब्या सांभाळ, स्वतःला सांभाळ. बाब्या, मला तुमच्याकडनं एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन हवी आहे. विचारा ना साहेब, काय बी विचारा. अंबर आणि नीलाची भांडणं कुठल्या विकोपाला गेली होती? हे बघ, तू या घरात राहतो म्हणजे या घरातलं सगळं तुलाच माहिती असणार. प्लीज तू जरा मला खरं खरं सांगितलं तरी आत्महत्या आहे की खून ह्या मला लवकरात लवकर शोधून काढता येईल. काय करणार? मी राहिलो नोकर माणूस. ठीक आहे, गरज पडल्यास तुला परत यावं लागेल. ठीक आहे सांभाळ साहेब. स्वतःला. अंबर नाटेकर तुम्हीच का? होय साहेब. साहेब, असं काय होईल किंवा नीला असं काय करेल असं वाटलं नव्हतं साहेब. हो, पण जेव्हा आज तुम्ही ऑफिसमध्ये गेला तेव्हा तुम्ही तिच्याशी एक शब्दही बोलला नाही का? नाही साहेब,
काल आमचं भांडण झालं होतं, त्यामुळे ती वेगळ्या रूममध्ये झोपायला गेली आणि मी काही न बोलता निघून गेलो. पण साहेब असं काही ती करेल असं वाटलं नव्हतं साहेब. हे तिने केलं का आणखी कोणी केलं याचा शोध आम्हाला घ्यायचा. घ्या, शोध घ्या ना तुम्ही. हो, पण तोपर्यंत तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. मी का? कारण आता सगळे पुरावे तुमच्या विरुद्ध आहे. आणि तुमच्यामध्ये आपसामध्ये भांडणं होत होती ना, आणि तुम्ही तिला जीवे मारण्याची धमकी दिलेली. हो, पण आवेशात माणूस बोलतो असं. पण तरी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. हो, पण मी का? चला चला मी काय बरं, केलंय? चला चला. मी काय केलेलं आहे? रोहित, नेमकी काय केस आहे? सर, हे अंबर नाटेकर यांची बायको नीला नाटेकर हिचा खून झालाय आणि परिस्थितीजन्य सगळे पुरावे यांच्या विरुद्ध आहे, म्हणून आम्ही यांना अटक केली. दॅट्स नॉट ट्रू. मी माझ्या बायकोचं खून का करीन? कारण तुमच्यात मतभेद होते. इनफॅक्ट गेले काही दिवस तुमच्यामध्ये खूप भांडणं होत होती, इतकी की आजूबाजूच्या लोकांना आवाज जाईल. तुमचा नोकर बाब्या पण हेच सांगतोय. हो, पण कोणत्या नवऱ्या बायकोमध्ये भांडणं होत नाही. हो, पण ही भांडणं बायकोचा खून करायला पुरेशी होती. बरं, काय झालं नक्की? सर, याचा मित्र कौस्तुभ आणि बायको नीला यांच्यामध्ये काहीतरी चाललंय असा यांचा संशय होता. संशय नाही, तशी खात्रीच आहे माझी. आणि नीलाचा खून कौस्तुभनेच केलाय. तिला झोपेच्या गोळ्या लागतात, त्यानेच आणून दिल्या होत्या तिला. हे काय? अरे झोपेचं औषध होते, डॉक्टरांनीच दिले. मला झोप नाही आली ना, ते घेते. मग अशी बाबूला आणायला सांगितलं होतं, विसरलं. काळजी करू नको, मी आणून देतो. पण नीला जरा जपून, फार सवय लावून घेऊ नकोस. त्या रात्री मी आणि कौस्तुभ बरोबर घरी आलो. नंतर तो निघून गेला आणि नंतर परत माझं आणि नीलाचं भांडण झालं. अरे पण तुझ्यासाठी मी जेवायचे थांबले आतापर्यंत, त्याचं काय? अगं मग आत्ता जेवण करून घे. हे मला तू फोन करून सांगायचं होतं, मी स्वयंपाकच केला नसता. ठीक आहे, यापुढे फोन करून सांगेल, पण आता वाद नको. मी वाद घालत नाहीये. तुझ्याकडून जी चूक झालीये ना, ती तुला दाखवते. दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष देऊन स्वतःच्या संसाराचं रान करण्यापेक्षा स्वतःच्या चुकांकडे लक्ष देऊन त्या जर सुधरवल्या ना, तर आपल्या संसाराचा बगीचा होऊ शकेल. कळालं ना? काय काय म्हणालास? अरे तुला रान आणि बगीचा यातला फरक कळतो का रे? ती दुसऱ्या रूम मध्ये झोपायला गेली. मी सकाळी तयारी करून बँकेत निघून गेलो. साहेब, नाश्ता तयार आहे. भूक नाही मला. मॅडम उठली की दे तिला. पण साहेब, सांगितलं नाही एकदा तुला? नंतर मला कौस्तुभचा फोन आला, पण मी येण्याच्या आधी पोलीस तिथे आलेले होते. याचा अर्थ रात्रीच्या वेळी जेव्हा ती घटना घडली तेव्हा तुम्ही दोघेच घरात होतात? नाही, आमचा नोकरही होता. मला सांगा, कौस्तुभवर तुमचा संशय होता ना, मग तो तुमचा मित्र कसा? कौस्तुभ मित्र म्हणूनच माझ्या घरी आला होता. आणि नंतर हळूहळू नीला त्याच्या आणि माझ्या वागण्यामध्ये कंपॅरिझन करायला लागली. तिला तो जास्त आवडू लागला. त्या रात्री ती म्हणाली पण होती की मी कौस्तुभशीच लग्न करायला पाहिजे होतं. नीला, तोंड सांभाळून बोल. मला ना तुझ्यासारख्या माणसाशी बोलायचंच नाहीये. यापुढे तुझ्यासोबत मला काहीच संबंध ठेवायचा नाही. बरोबर आहे, हेच पाहिजे होतं ना तुला. तू आता कोणाशीही बोलू शकशील, वाटेल तसं वागू शकशील. हेच जे तुझ्या डोक्यात चाललंय ना. अंबर, तुला पुन्हा एकदा सांगते, माझं आणि कौस्तुभचं असं काही नाहीये. पण एक नक्की सांगेन, कौस्तुभ तुझ्यापेक्षा 10 पटीने चांगलंय. आणि आयुष्य जर रिवाइंड करता आलं असतं ना, तर मी कौस्तुभशीच लग्न केलं असतं. एक मिनिट अंबर, हात उचलण्यासारखं मी काही एक वाईट केलेलं नाहीये, लक्षात ठेव. पण ह्या सगळ्यांमध्ये कौस्तुभ असल्याचा मला पुरावा लागत नव्हता. मला त्या दोघांना रेड हँड पकडायचं होतं. म्हणून तोपर्यंत तू माझ्या घरी येऊ नको असं मी कौस्तुभला कसं सांगणार? पण आता तर कौस्तुभ खुनी इतपत तुम्ही बोललात. तुम्हीच बघा ना सर, कदाचित मला त्यांचा संशय आलाय असं त्यांचं बोलणं झालेलं असेल आणि कौस्तुभला बदनामी नको असेल, किंवा नीलाने त्याला लग्नाची गळ टाकली असेल म्हणूनच कौस्तुभने तिला मारलं असेल. काय कमी होतं या घरात तिला?
काय दिलं नाही मी तिला 3 वर्षात, काय केलं नाही तिच्याकरता, आणि तिने मिस्टर अंबर, आत्ता आम्ही तुम्हाला इथून सोडू शकत नाही. जोपर्यंत खून कोणी केला हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही. तुम्हाला इथेच राहावं लागेल. एका दुसरे